भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 10 मधील अधिकृत उमेदवार विश्वास चिंतामण नागरे, कलावती इंद्रमान सांगळे, माधुरी गणेश बोलकर आणि समाधान नामदेव देवरे यांना प्रभागामध्ये भरभरून प्रेम मिळत आहे. नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. घरोघरी त्यांचं औक्षण केले जात आहे. यावरून असे दिसते की या चारही उमेदवारांना विजय निश्चित झालाय, असे उमेदवारांनी बोलताना सांगितले. तसेच उमेदवारांनी बोलताना नागरिकांना मतदाराला आवाहन केलंय, कोठेही मतदान करताना कुठेही गोंधळ करू नका. चारही उमेदवारांना कमळ निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी चारही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन समाधान देवरे, विश्वास नागरे, कलावती सांगळे, माधुरी बोलकर यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक. आज राधाकृष्णनगर येथे आमचा जो काही प्रचाराची रॅली चालू आहे, खरोखर असं वाटतं की या राधाकृष्णनगर परिसरातील, विश्वासनगर परिसरातील नागरिकांनी एवढा काही प्रतिसाद दिलेला आहे की येणाऱ्या 16 तारखेला हा भारतीय जनता पार्टीचा चारही उमेदवारांचा विजय हा निश्चित झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व नागरिकांचा आजच आभार मानतो की तुम्ही जे आमच्यावर प्रेम दाखवलं या ठिकाणी, आणि या प्रेमापोटी सकाळी आम्ही राधाकृष्णनगरला सुरुवात केली. अजून राधाकृष्णनगरच्या 2 गल्ल्या सुद्धा होत नाही की असं एक घर नाही की आम्ही सर्व बाकी आमच्या उमेदवारांना सांगतो की तुम्ही आता वेळ घालू नका, कारण इथं आपण प्रत्येक घरामधलं मतदान हे भारतीय जनता पार्टीचं आहे. आणि नागरिकांच्या जेव्हा प्रतिक्रिया ऐकल्या तेव्हा नागरिकांनी सांगितलं की आमचं मत भाजपला का असून हे भारताचे लाडके पंतप्रधान, त्यांचे स्वप्न विश्वगुरू मोदी साहेबांच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत. आणि मोदी साहेबांनी व आपले फडणवीस साहेबांनी जे आमच्या नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10च्या उमेदवारांचा विश्वास ठेवला, म्हणून नागरिकांनी सांगितलं की आम्ही देवाभाऊ बरोबर आहोत आणि आमचं मत म्हणजेच कमळाला मत, म्हणून आम्हाला निश्चित झालं आहे की या ठिकाणी आमचा विजय निश्चित झाला. परंतु मी सर्व नागरिकांना एकच आवाहन कराल की मतदान करताना कोणी गोंधळ करायचा नाही आहे, कारण आपल्या प्रभाग क्रमांक 10 मधील 3 मशीन ठेवण्यात येणार आहे. त्याच्यातलं 1 मशीन हे अ गटासाठी राहणार आहे पहिलं, त्याचा अनुक्रमांक राहील 5 आणि त्यांचा उमेदवार आहे आमचे विश्वास आप्पा नागरे. यांच्या नावासमोरील कमळ या बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे. त्याचप्रमाणे सेंट्रलला 1 मशीन राहील, परंतु या मशीनमध्ये 2 उमेदवार आहेत आमचे. ब गटामध्ये आमच्या कलावतीताई सांगळे यांचा अनुक्रमांक 3 आहे, त्यांच्यासुद्धा कमळ या निशाणी समोरील बटन दाबायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली आमच्या माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्या क गटातून त्याच 2 नंबरच्या मशीनवर खाली तुम्हाला कमळ चिन्ह दिसेल, त्या समोरील सुद्धा बटन दाबायचं आहे. आणि 3ऱ्या मशीनमध्ये जाऊन अनुक्रमांक 2 म्हणजेच माझं स्वतःचं नाव समाधान नामदेव देवरे यांच्यासमोरील कमळ या निशाणी समोर बटन दाबून सगळ्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला दबावाला बळी न पडता शांतपणे सगळ्यांनी मतदान करावं व सगळ्या नागरिकांचं चारही उमेदवारांतर्फे आम्ही खूप खूप स्वागत करतो की एवढा मोठा प्रतिसाद या नगराने आम्हाला दिला. असं वाटतं की या नगरातच आम्हाला 5,000 मतदान पडतं का काय आप्पा. त्याच्यामुळं असं निश्चित झालेलं आहे की इथून जर 5,000 मतदान पडलं तर विश्वास आप्पांनी सांगितलं 3,000 पिंपळगावमधून आणि माझ्या परिसरातून 5,000, तर आपल्याला कमीत कमी 14,000 ते 15,000 मतदान पडणार आहे. तर समोरच्याला किती पडेल आता आकडा सांगायला नको. म्हणून सगळ्यांना मी आभार मानतो व सगळ्यांच्या वतीने परत तुमचं आम्ही आयुष्यभर आमच्या 5 वर्ष आम्हाला जे तुम्ही निवडून देणार त्यांचं आम्ही ऋणी राहू आणि तुमची सेवा करत राहू एवढं सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. काय सांगणार या ठिकाणी जे काही भव्य असं नागरिकांचं शक्ती प्रदर्शन आहे BJPच्या बाजूने, काय सांगाल? प्रथमपासून मी सर्व नागरिक म्हणून एक निवेदन करतो की येत्या काळात 15 तारखेला सर्वांनी भरघोस मतदान केलं पाहिजे, कारण की हा लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे. इथं सामान्य माणसाला निवडून दिलं पाहिजे, कारण की गुंडागर्दी मुक्त करायचं असेल तर सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आम्ही निवडून देणार आहे. याप्रमाणे मी सर्वांना विनंती करतो, कोणीही घरी न राहता 15 ऑगस्टला लोकशाहीतले अधिकार मतदान हे केलं पाहिजे, कारण की ह्या नगराचा विकास
हे सामान्य माणसं आणि हेच करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. भारतीय जनता पार्टीचा 15 तारखेला येत्या 15 तारखेला जनता पक्षाचे चारही उमेदवार माझ्या घरी आलेले आहे आणि त्यांनी ह्या संपूर्ण परिसरामध्ये जे जल्लोषामध्ये त्यांची प्रचार रॅली होत आहे, तसेच प्रत्येक नागरिकांकडून त्यांचे जे स्वागत होत आहे आणि त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा बघता मला असं वाटतं, मलाच नाही तर सर्व परिसरातील जनतेला असं वाटतं की त्यांचा विजय हा तर 100% आहे आणि सगळ्यांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यावं आणि त्यांच्याकडून जनतेची सेवा घडावी पुढच्या 5 वर्षामध्ये ही सर्वांना मागणी आणि सगळ्यांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा.